गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून मोठं मंदिर बांधलेलं आहे. मोठं मंदिर बांधलं आहे आपण ते यांच्यासाठीच बांधलं. आणि देव बसून मिरवणुकीसोबत आपल्या मागून बाकीचे कळससुद्धा आपण मंदिरामध्ये ठेवतोय, कारण की शिवलिंगसुद्धा आणलेली आहे. आता ती मंदिरात आहेत आणि समोर 5-5.5 फुटाचा एक मोठा कळस आहे. सर्व गावकऱ्यांना हे गावामध्ये जेवण असतं. 7 दिवस कोणाच्याच घरी जेवण बनत नाही. बघू शकता इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक बनवून तयार. म्हणजे जवळजवळ 1500-2000 पब्लिक तरी असेल. इथे मोठा कळस लावण्यात येईल. तर मोठा होम हवन पेटवण्यात आला आहे आणि मोठी महापूजा होत आहे. त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थापन केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान. मी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं की आपल्या गावचं एक मंदिर होतं भैरवनाथाचं, म्हणजे बालभैरवबा यांचं मंदिर आहे आपल्या गावामध्ये. आणि ते छोटंसं मंदिर होतं. तर आता गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याची आता कळस स्थापना आहे. त्याच्यामुळं गावामध्ये मोठा कार्यक्रम आहे. आपल्या गावात सप्ताहसुद्धा बसलेला आहे. तर आता जेव्हा हा सप्ताह संपतोय तेव्हा मंदिराचा कार्यक्रम होतोय. आता त्या कार्यक्रमात आम्हीसुद्धा सहभागी होतोच आहे. तर मी सर्व व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला दाखवेल. चला दाखवतो काय काय कार्यक्रम आहे आपल्या गावात. तर बघू शकता मित्रांनो, हे आपल्या गावातील जुने बालभैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे आणि आता आपण त्याच्यापेक्षा मोठं मंदिर गावामध्ये बांधलेलं आहे. तर ह्याच मंदिराची कळस स्थापना आहे आणि त्याचीच मिरवणूक आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ दाखवली मी नाचण्याची. आता मी पण जातो, थोडा नाचतो, एन्जॉय करतो. तुम्ही पण बघा व्हिडिओ. तर मित्रांनो, हे आपल्या गावामधील बालभैरवनाथ आहे आणि आता जे मोठं मंदिर बांधलं आहे आपण ते यांच्यासाठीच बांधलं आहे. आणि जो काय मोठा उत्सव किंवा कार्यक्रम आपल्या गावात होतोय तो यांच्यासाठीच होतोय. तुम्हाला इथं बायकांची प्रचंड गर्दी दिसत असेल, कारण की बाई माणसाला देवाच्या गाभाऱ्यामध्ये यायला परवानगी नाही. त्याच्यामुळे त्यांच्यापाशी जे काही नारळ, फूल, हार आहेत ते येथील माणसं स्वतःहून देवाच्या चरणापाशी ठेवतात, जेणेकरून यांची प्रार्थनासुद्धा देवापाशी पोहोचेल. तर इथं बघू शकता दोन्हीसुद्धा बैल छान सजवलेले आहेत आणि बैलगाडीसुद्धा छान सजवलेली आहे, कारण की ह्याच बैलगाडीमध्ये मंदिराचे कळस आणि देव बसून मिरवणुकीसोबत आपल्या मागोमाग हळूहळू येत होते. इथे आता बाकीचे कळससुद्धा आपण मंदिरामध्ये ठेवतोय, कारण की आपल्याकडे एकच कळस नव्हता जो आपल्याला मंदिरावर लावायचा होता. आपल्याकडे जवळजवळ 7-8 कळस होते जे आपल्याला मंदिरावर लावायचे होते वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता हे सर्व कळस मंदिरामध्ये ठेवण्यात येत आहेत. तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे नवीन नंदी महाराजांची मूर्ती आणली गेलेली आहे, तीसुद्धा मंदिरात ठेवत आहे. व नवीन मंदिरासाठी आपण भरपूर मोठी अशी शिवलिंगसुद्धा आणलेली आहे, आता ती मंदिरात चालवले. व त्याच्याच मागोमाग लिंगावरील पिंडसुद्धा आता आतमध्ये चालवले आणि योग्य रीतीने ती शिवलिंगावर त्याची स्थापना करण्यात येईल. तर बघू शकता आता संपूर्ण शिवलिंग हे तयार आहे. आता आपण गाडीमधून जे काही सर्व कळस, मूर्त्या, शिवलिंग जे उतरवलेले आहेत ते मंदिरामध्ये ठेवलेले आहेत. व इथं बाजूला 7-8 जे छोटे छोटे कळस आहेत ते सुद्धा आहेत आणि समोर 5-5.5 फुटाचा एक मोठा कळस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कार्यक्रम दाखवला, म्हणजे अजून पण भरपूर कार्यक्रम आहे, पण आता जे कळस वगैरे आहे ते आपण मंदिरात आणून ठेवलं आहे. आणि आता सर्व 11 वाजेपासून मिरवणूक होती. आता वाजलेत 3 वाजलेत, आता जवळजवळ 3. तर 3 वाजलेत. देव आणि कळस काढून मंदिरात ठेवलेत आणि इकडं खाली दाखवतो नदीच्या साईडला जेवणाची पण सोय आहे. म्हणजे कंटिन्यू 7 दिवस इथं जेवण चालू आहे आणि भरपूर संख्येने प्रजा असते, भरपूर लोक असतात. आता तुम्हाला दाखवतो मी किती जण असतात. काय आता तशी पण दुपार आहे म्हणून लोक कमी आहेत आणि अजून संध्याकाळी पण भरपूर लोक येतील, ते सुद्धा दाखवेल मी तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, जर दिसत असेल तुम्हाला की हे मोठं मैदान बनवलेलं आहे. ही आपली नदी आहे समोरची, आपली गावची. इथं ना धरण आहे आपल्या गावचं आणि भरपूर मोठी नदी आहे. तर हे इथं आधी सगळं खडकाळ भाग होता, दगडं टाकेल होते, पण या मंदिराच्या स्थापनेसाठी इथं सगळी माती टाकून सपाटी करून घेतले. आणि हे जे एवढं मैदान बघताय तुम्ही, तर हे टोटल मैदान भरून 3 पंक्ती बसतात दररोजच्या संध्याकाळची 3. म्हणजे एका पंक्तीत तरी 1001 माणसं असतील. तर एवढे लोक येतात. सप्ताहसुद्धा चालू आहे आणि मंदिरसुद्धा स्थापन होतं आहे नवीन. भरपूर गर्दी असते मित्रांनो.
हे बघा आता हे सर्व ना जेवायला बसतायत. कसं आहे, ठीक आहे आपण पण जाऊ आता तिकडे. पण भरपूर गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. ते एवढ्या पंक्ती दररोजच्या 3-4 एवढ्या बसलेल्या असतात. आणि आता दुपारी म्हणून थोडी गर्दी कमी आहे. संध्याकाळशी पण जेव्हा जेवायला बसतील तेव्हा मी परत एकदा तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल. तर मित्रांनो बघा बहुतेक सर्वांचे जेवण झालेत. आता आपण पण बसतोय जेवण करायला. बघू अजून पत्रवाळे आल्या नाही, आल्यावर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो हे मोठं मंदिर बांधलेलं आहे. काय जवळून एक तर मला शूट नाही करता येत कारण कॅमेरामध्ये मंदिर येतच नाही, त्याच्यामुळं मी इथून मागून शूट करून राहिलो. तर या सर्व मंदिराचे सर्व कळस वगैरे आहेत ते मंदिरामध्ये ठेवलेत. तर हे बघा मित्रांनो इथं तांदूळ टाकलेले आहेत. काय ज्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या बुजवून ठेवतात, त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ टाकण्यात आलेले तुम्ही बघू शकता. हे बघा हे तांदूळ टाकलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व बुजवलं जाईल. ते बघा तर बुजवायचे कामं चालू आहेत. मगाशी आपण बरं झालं व्हिडिओ काढली, तुम्हाला दाखवण्यात आली. तर हा कळस आणि हे सगळ्याच्या सगळं बुजवलं जाईल. तर मित्रांनो बघा आता घरी आलो आहे. तुम्हाला मिरवणूक दाखवली, DJ दाखवला, नाचलो, कावड्या पण दाखवल्या आणि मंदिराचे कळस पण दाखवले. तिथं आपलं जेवण खावण पण झालं आणि आता संध्याकाळी परत कीर्तन असणार आहे. तर कीर्तनाला पण आपण जाऊ, तेव्हा पण खूप मोठी पंगत बसते जेवायला, ते पण दाखवलं मी तुम्हाला. तर मित्रांनो तशी का सकाळी आपण गावामध्ये मिरवणुकीला गेलतो, आपण DJ पुढं नाचलो आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवल्या, कळससुद्धा दाखवले. आणि आता संध्याकाळ झाले तर गावामध्ये सप्ताहसुद्धा चालू आहे ना, तर आता आपण गावात चाललो आहे. सप्ताह पण दाखवतो तुम्हाला आणि जेवणाची मोठी पंगत पण दाखवतो आणि कळस उद्या स्थापना होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा हे नाईटचा व्ह्यू आहे आपला. सगळे लाईटिंग लावलेली आहे. तर रात्रीशी असं आपलं मंदिर दिसतंय, जास्त मागं नाही जाता येते आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये ही गर्दी आहे. हे आपल्या सर्व गावातले लोक आहेत आणि 7 दिवस आपल्या गावामध्ये सप्ताह चालतो, भजन कीर्तन चालतं आणि रात्रीच्या वेळी सर्व गावकऱ्यांना हे गावामध्ये जेवण असतं. 7 दिवस कोणाच्याच घरी जेवण बनत नाही. तर मित्रांनो तुम्हाला गावचा सप्ताह दाखवला मी आणि आता परत सकाळी त्या जागेवर घेऊन चाललो आहे जिथं लोक बसत आहेत जेवण करायला आणि जिथं स्वयंपाक होतो. तर चला मी तुम्हाला सर्व मैदान दाखवतो आहे काय काय होईल. तर हे बघा मित्रांनो हे मोठं मैदान आहे, इथं आता लोक जेवायला बसतील, आपण दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक बनवून तयार आहे. आता थोड्या वेळातच सर्व लोक जेवायला येतील. तर मित्रांनो हे बघा हे सगळे आपले गावचे पोरं आहेत. तर आपण यांना विचारू दररोज किती स्वयंपाक बनतो इथं. 5 ते 6 हजार लोकांचा स्वयंपाक दररोज बनतो. तर मित्रांनो 5 ते 6 हजार लोकांचा स्वयंपाक बनवत आहे तिथं दररोज आणि अजून कदाचित 1-2 दिवस चालेल. जसं की आपल्या गावची पब्लिक आहे बनवणारी, सर्व मदत करतात आपली. आणि हे बघू शकता हे टोटल जेवण त्यांनी बनवून ठेवलेलं आहे या पब्लिकने. तुम्ही बघू शकता हे आपलं एवढं मोठं मैदान आहे आणि इथंच 4 ते 5 हजार पब्लिक एवढी बसलेली असते. आता तिथं आपलं कीर्तन चालू आहे म्हणून अजून पब्लिक बसेल नाही आहे. जेव्हा ती सुटेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की इथे एवढी सगळी पब्लिक ऑलरेडी बसलेली आहे, म्हणजे जवळजवळ 1500-2000 पब्लिक तरी असेल. आता एका टायमाला एवढी पब्लिक बसते, एवढी पब्लिक बसून सुद्धा हे बघा, ही एवढी जी उरलेली पब्लिक दिसते ती सर्व पब्लिक अजून थांबलेली आहे, म्हणजे अजून जवळजवळ आपल्या 2 पंक्ती तरी बसतील. तर विचार करा, 4-5 हजार लोक तरी असतील आपल्या मंदिराच्या कामासाठी. म्हणजे हे फक्त आपल्याच गावातले लोक नाहीत, आजूबाजूच्या गावातले किंवा जे कोणी सिटीमध्ये राहत असतील ते सर्व लोक इथे जमा झालेले आहेत आपल्या मंदिराच्या कार्यक्रमासाठी. तर मित्रांनो मी आता घरी आलो आहे. तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावामध्ये नवीन मंदिर बांधलं आहे आणि त्याची कळसपूजा पण होती. तर दिवसभरात जे काय झालं ते तर दाखवलं, पण आता सप्त्याला जे कीर्तन चालू होतं तर एवढी पब्लिक होती आपल्या गावात भरपूर, तुम्हाला पण दाखवली. आणि जेवणाला सुद्धा एवढी पब्लिक होती, जवळजवळ 5-6 हजार पब्लिक असेल ती. म्हणजे फक्त आपल्याच गावातली नाही तर आजूबाजूच्या सर्व गावातले जे माणसं आहेत ते येत आहेत आपल्याकडे. भरपूर मोठा कार्यक्रम होतो आहे आणि उद्या मंदिराला कळस लावण्यात येईल, ते पण मी तुम्हाला दाखवेल. चला आता रात्र झाले, आपण उद्या भेटूया. मित्रांनो जसं काही तुम्हाला माहीत आहे आपल्या गावामध्ये नवीन मंदिर बांधलं आहे आपण भैरवनाथाचं, आणि त्याची कळस स्थापना आहे. तर काल अर्धा कार्यक्रम झाला होता, आज अर्धा कार्यक्रम आहे, म्हणजे आज कळस चढवण्यात येईल. आणि आता सध्या पूजा चालू आहे, तर थोडा टाईम लागेल, तुम्हाला मी दाखवेल सर्व जे आपलं नवीन मंदिर बांधलेलं आहे भैरवनाथाचं. तर हे बघत असाल इथं आपला मोठा कळस लागणार आहे आणि आज त्याची स्थापना आहे, थोडासा टाईम लागेल. तर मित्रांनो जर तुम्ही इथं बघत असाल इथे मोठा कळस लावण्यात येईल आणि इथं सध्या सपोर्टिंगचं काम चालू आहे माणसांचं. इथं जो कोण म्हणजे इथं सर्वात मोठा कळस लावण्यात येईल हे आपले भाऊच आहेत आणि इथं काम चालू आहे सपोर्टिंगचं. इथं सर्वात मोठा कळस लावण्यात येणार आहे, तर थोडा टाईम लागेल आणि खाली पूजा चालू आहे, लवकरात लवकर होईल. तर इथे 1 तासात ही सर्व मंडळी इथे कळस लावतील, मी तुम्हाला सर्व फुटेज दाखवेल. तर मित्रांनो आपला भाऊ आहे तुषार भाऊ बांडे, तर याच्या सपोर्टने मी आज वरती चढलो आहे. म्हणजे आहे आम्ही पहिल्यापासून चांगले मित्र पण आहेत, भाऊ पण आहेत. तर काय वाटतं तुम्हाला आपल्या मंदिराची कळस स्थापना होते तर काय सांगू शकता? खूप छान वाटते, मस्त खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. आणि इथून तुम्ही बघू शकता की एवढा मोठा मंडप टाकलेला आहे, म्हणजे भरपूर मोठा मंडप आहे, जवळजवळ 2-3 हजार लोक याच्यात बसत असतील. आणि जसं की काल तुम्हाला सांगितलेलं तिकडे बघा, तिकडे जे जेवण चालू असतं आपलं. आता जवळजवळ दुपारचे 1 वाजला 1, तरी अजून अर्धाच कार्यक्रम होईल, अजून मेन कार्यक्रम बाकी आहे आपला. गुरुदेव धारुकर्देवो नमः स्वाहा भागीरकेभ्यो देवानां गुरुदेभ्यः स्वाहा नमो विचिन्वद्केभ्यो देवानां गुरुदेभ्यः स्वाहा नमो विक्षिणद्केभ्यो देवानां गुरुदेभ्यः स्वाहा नमो देवानां गुरुदेभ्यः स्वाहा ग्रापे तदत्पदे दरदर नीललोहिता संप्रजानामेकं शूनामाभिर्मानं मोचना किञ्चनामपदा स्वाहा स्वाहा स्वायुधाजन सिद्धमनेभ्यो स्वाहा महाचुर्याय च पत्याय च स्वाहा काट्याय जनीभ्याय च स्वाहा कल्याय च सरस्याय च स्वाहा नादेयाय च वैशक्ताय च स्वाहा मुक्याय च पत्याय च स्वाहा. का जसं का तुम्ही बघितलं मित्रांनो की इथं मोठा होम हवन पेटवण्यात आला आहे आणि मोठी महापूजा होत आहे. तोपर्यंत हे सर्व कळस देवाच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेत आणि होम झाल्यानंतर हे सर्व कळस मंदिरावर चढवण्यात येतील. तर मित्रांनो हे बघा इथं पण एक होम पेटवण्यात आलेलं आहे, इथे छोट्या छोट्या पूजा केल्यात. आणि काल जसं आपण बघितलेलं की शंकराची सुद्धा पिंड आणलेली ती आता तिथे स्थापन केलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. जाऊ आपण पुढे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं नंदी महाराजांची मूर्ती अत्यंत छान प्रकारे स्थापन केलेली आहे आणि शिवलिंगसुद्धा त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थापन केलेली आहे. भक्त आता शंकराची पूजा देखील करतायत. तर मित्रांनो जसं का आपण जे काही शूट केलं बघितलं की अजून कळस स्थापना झालेली नाही आहे, पूजा झाली, होम हवन झाले
आणि तुम्हाला आतमध्ये भैरवनाथाचं पण मंदिर दाखवलं आणि तिथं कळस ठेवलेले आहेत. आणि आता शंकराची पिंड स्थापन केलेली आहे ते सुद्धा दाखवलं. आता फक्त आपला एकच कार्यक्रम राहिला आहे, तो म्हणजे कळस स्थापना. आता ती पण लवकरच होईल आणि ती पण तुम्हाला दाखवाल. तर हे आपले सर्व मित्र आहेत, इकडं बघा, हे सर्व आपले मित्र आहेत. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला कळस स्थापनेचा कार्यक्रम कसा होतोय, काय सांगायचं आहे? एकच नंबर होतं, मस्त होतं. तुम्हाला काय सांगायचे? दीड वाजले. आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावा. मग आता जेवढ्यांच्या नशिबात तेवढे आले, बाकीचे काही येऊ शकले नाही. त्यांनी लाईव्ह पाहत राहा. लाईव्ह प्रसार माध्यम चालू आहे TV चॅनलवरती. बदला येणे शक्य नाही, ते पाहून बघू शकता. मी सर्व व्हिडिओ कॅप्चर करून यूट्यूबवर टाकेलच आणि तुम्हाला सर्व माहिती सांगेल. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला हा मोठा कळस मंदिराच्या सर्वात उंच टोकावर लावायचा आहे. त्याच्यामुळं इथे ठिकठिकाणी माणसं सपोर्टिंगला उभे आहेत. म्हणजे जसजसा कळस वरती जाईल तसतसा हातभार लावून माणसं त्याला वरती ढकलतील. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या मंदिराचा कळसाचा कार्यक्रम होता. त्याच्यासाठी एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती, जशी काही गावातली जत्राच आहे. कारण की आपल्या गावातल्या आजूबाजूच्या जे सिटीमधले लोक आहेत ते सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर मित्रांनो, हे बघा, हा आपल्या गावचा कळस चढलेला आहे. ही आपल्या गावची मंडळी आहे. हे बघा, तर मित्रांनो, हा कळस, आपल्या मंदिराचे कळस चढलेले आहेत. म्हणजे एकूण दोन मोठे होते, 6 बारीक होते म्हणजे जवळजवळ 7-8 कळस चढलेले आहेत. जर तुम्हाला दिसत असेल, हा बघा, अजून एक सर्वात मोठा आहे, तो पण तुम्हाला दाखवतोय. हे बघा मित्रांनो, हा एक मोठा कळस आहे आपला, एवढ्यात आपण लावलाय. आणि हे बघा, जर दिसत असेल तर इथं सर्वात मोठा कळस लावलेला आहे. म्हणजे भरपूर मोठा आहे, जवळजवळ 5-5.5 फुटाचा कळस येतो. तर मित्रांनो, एकूण जवळजवळ 7 ते 8 कळस आपण मंदिरावर लावलेले आहेत. इथं एक मोठा आहे, त्यापेक्षा मोठा हे बघा तिथे. आणि जे छोटे छोटे कळस आहेत ते अजून लावायचे.
तर मी तुम्हाला त्यांची पण व्हिडिओ दाखवतो ते कसे कसे छोटाले कळस आहेत बघू आपण. हे बघा, हा एक कळस लावला इथं छोट्याशा टोकाला, तर हा एक कळस लावलेला आहे, हा एक कळस लावलेला आहे शंकराच्या मंदिरावरचा एक कळस, हा बघा. तर मित्रांनो हे बघा, हे आपला मंदिराच्या आतमध्ये मंदिर आहे भैरवाचं, आणि जर तुम्हाला दिसत असेल तर तो बघा इथे पण एक कळस चढवण्यात आलेला आहे. हे बघा, हे आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे, इथे सुद्धा एक कळस चढवण्यात आला. तर मित्रांनो हे बघा, आपली कळस स्थापना झालेली आहे आणि सर्व माणसांनी भरपूर मेहनत केलेली आहे. तर आज भरपूर वर्षानंतर पहिल्यांदा एवढं मोठं मंदिर आपल्या गावचं बांधलेलं आहे आणि अख्ख्या तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावात झालेला आहे. तर चला मित्रांनो, आजचा कार्यक्रम इथं आपण संपवूया आणि खाली उतरूया. तर बोल भैरव बाकी. तर मित्रांनो, आपला कळस स्थापनेचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आपण आता भैरोबाचं दर्शन घेऊ आणि आपण घरी जाऊया. तर हे बघा मित्रांनो, आपले मंदिरावर कळस चढले आहेत. जर तुम्हाला इथून दिसत असतील तर 1 2 3 4, हे बघा इथं वरती 4 कळस चढलेले आहेत. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे. बघा, सर्व कळसाचा कार्यक्रम झाला आपला, म्हणजे कळस स्थापना झालेली आहे आता आपली. तुम्हाला पण दाखवलं, मी पण बघितलं, मी पण सहभागी झालो, तुम्ही पण सहभागी झाले. तर चला, हा भरपूर मोठा कार्यक्रम होता आपल्या गावचा, तो आता पार पडलेला आहे. तर असेच वेगवेगळे काही कार्यक्रम असले आपल्या गावातले तर मी तुम्हाला दाखवत जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.